नमस्कार, मी धनंजय लांबे. कालच आपण बातमी वाचली असेल की 16 जूनपासून राज्यातले RTO कर्मचारी संपावर जात आहेत. या बातमीमुळे माझ्यासारख्या अनेकांना दिलासा मिळाला असेल, कारण कायम सामान्य लोकांना जे विभाग उपद्रव करतात, जे विभाग त्रास देतात, जाणून बुजून त्यांना छळतात, तर असे विभाग कायम संपावरच असावेत असं एक सर्वसामान्य माणसांची धारणा असते. त्याची इच्छा असते, अपेक्षा असते. त्याचं कारण असं आहे की हा विभाग म्हणजे वाहनांच्या सगळ्या व्यवहारांवरती याचं लक्ष असतं. आणि वाहनं म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आज राज्यामध्ये किती प्रकारची अनागोंदी सुरू आहे. म्हणजे अगदी मध्य प्रदेश, झारखंडपर्यंत सगळ्या राज्यांमध्ये या विभागाने कंबर कसून कारवाया सुरू केलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्र त्याच्यामध्ये अत्यंत मागे पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की रस्त्यावर एकदा घराबाहेर पडल्यानंतर तो माणूस परत येईल की नाही ही महाराष्ट्रातल्या कुटुंबांना धास्ती आहे. कारण रस्त्यावरती कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही. या रस्त्यांवरती जे काही वाहनं सध्या सुरू आहेत ते म्हणजे यमदूत आहेत की काय असं म्हणण्या इतकी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. रस्ते अपघातात किती लोक दरवर्षी किंवा दर महिन्याला हे मृत्युमुखी पडतात या तपशिलामध्ये आपण जायला नको. कालच आपण बघितलं की एका सोलापूर जिल्ह्यामध्ये एका विहिरीमध्ये वाहन कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या सगळ्या वाहनाच्या व्यवहारावरती लक्ष ठेवण्याची, नियंत्रण ठेवण्याची ज्याची जबाबदारी असते असा हा RTO विभाग करतो काय? तर या विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी हे आपापली वाहनं घेऊन रस्त्याच्या कडेला कुठेतरी उभे राहतात महामार्गांच्या. आणि यांचे दलाल जे त्यांनी नेमलेले खाजगी माणसं आहेत, ही माणसं वाहनं अडवतात आणि या वाहनांची आर्थिक पिळवणूक करतात. हे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की अनेक समाज माध्यमांवरती अशा प्रकारचे व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत. विशेषतः नाशिक, सोलापूर, नांदेड या सगळ्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ही अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे की तिथे जर बाहेरून येणारा किंवा महाराष्ट्रातला जरी एखादा वाहन चालक असेल तर त्याला अडवून त्याची पिळवणूक इथे असं अगदी सर्रास केली जाते. लोक व्हिडिओ तयार करतायत, ते पोस्ट करतायत, तरी देखील या लोकांना काही लाज वाटलेली नाही. आणि त्यामुळेच म्हणजे असा प्रश्न एक निर्माण होतो की या विभागाचे मंत्री किंवा मुख्यमंत्री हे जे काही समाज माध्यमांवरती पसरत आहे हे बघतायत की नाही. म्हणजे समाज माध्यमांवरचा एखादा व्हिडिओ बघून कारवाई केल्याची एकही बातमी आपल्याला या विभागाच्या संदर्भामध्ये दिसत नाही. काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विभागाला बरखास्त करण्याचं एक विधान केलं होतं की हा विभागच नको, कारण त्याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचारच चालतो असं त्यांचं त्यावेळेस मत होतं. त्यानंतर सर्वसामान्यांना असं वाटलं की आता नक्कीच केंद्रीय मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे, याचा अर्थ काहीतरी केंद्र सरकारने नियोजन केलेलं दिसतं. परंतु या विभागाला जीवदान पुन्हा मिळालं आणि याची जी काही काळे धंदे आहेत, जे काही उपद्रव त्याचा आहे, हा कायम सुरूच राहिला. त्याच्यामुळे झालं असं की रस्त्यांवरून जर कुठलंही अवजड वाहन जात असेल तर त्याला अडवण्याचा अधिकारच आपल्याला आहे हे असं यांना वाटायला लागलं. वास्तविक ही जी काही ट्रक्स किंवा इतर अवजड वाहनं असतात ही सगळी जीवनावश्यक वस्तू एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये नेतात आणि आपल्याला ती आपल्या दुकानांमधून उपलब्ध होतात. जर या ट्रक्सनी जर अशा प्रकारचा एखादा संप पुकारला तर आपल्याला जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईलासुद्धा सामोरं जावं लागू शकतं. परंतु या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कधीही सर्वसामान्यांची किंवा जे परिश्रम करून आपलं पोट भरत आहेत त्यांची कधी यांना कीव आलेली नाही आहे. आणि हे अगदी बेमुरवतपणे लोकांना उपद्रव देत हे सुटलेले आहेत की कुठल्याही वाहनांना अडवून त्याला म्हणायचं की तुझ्या वाहनात जास्त माल भरलेला आहे, त्यामुळे तुझ्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. म्हणजे कुठलाही नियम नाही, कुठलाही त्याला त्यांच्याजवळ तो तशा प्रकारचा काटा नाही की हे माल मोजला आहे आम्ही आणि याच्यामध्ये इतका टन माल जास्त आहे, असं काहीही नाही आहे. केवळ तुझं ओव्हरलोड आहे म्हणून आम्ही तुझ्यावर कारवाई करतो आहे. त्याच्यापेक्षा या विभागाची कामं काय आहेत की कंपनीमध्ये जे काही वाहन होऊन तयार होतं आणि हे रस्त्यावरती येतं त्याच्यामध्ये हा विभाग बसलेला आहे.
या विभागामध्ये नवीन वाहनाची नोंदणी होते. या नोंदणी करताना त्या वाहनात काही दोष आहे की नाही हे त्याला बघावं लागतं. त्यानंतर वाहन रस्त्यावर गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स केले गेलेले आहेत का हे त्याला तपासावं लागतं. याला कंपनीने जे काही निश्चित केलेले नॉर्म्स आहेत, जे काही निकष आहेत, त्याप्रमाणे या वाहनामध्ये बदल करण्यात आले आहेत की नाही हे या विभागाने तपासायचं असतं. आणि तसं जर नसेल तर त्या वाहनाची नोंदणी रद्द करण्याचे सुद्धा अधिकार या विभागाला आहेत. परंतु होतं असं की या विभागाकडे नोंदणी झालेलं एखादं वाहन रस्त्यावर आलं की त्याच्यावरती इतक्या प्रकारच्या त्यात बदल केले जातात की प्रखर दिवे लावत आहेत, प्रखर कर्णकर्कश हॉर्न लावत आहेत, काळ्या काचा लावत आहेत सगळ्या वाहनांना, म्हणजे त्या वाहनांवरती फिल्म लावली जाते आहे. परंतु याच्यावरती कधी कारवाई करावीशी या विभागाला वाटत नाही. वास्तविक पोलीस आणि हा विभाग असे एकत्रित येऊन यांनी ही कारवाई करायला पाहिजे. शहरांमध्ये वारंवार तपासणी करायला पाहिजे. कुठली वाहनं आपलं सायलेन्सर बदलत आहेत, कुठली वाहनं इंधनच बदलून टाकतायत, कुठली वाहनं धूर ओकतायत, पर्यावरणाला हानिकारक ठरत आहेत, हे तपासण्याची जबाबदारी या विभागाची आहे. परंतु अशा प्रकारची कामगिरी कधीही या विभागाकडून करण्यात आलेली आपण बघितलेली नाही. त्यामुळे हा विभाग करतोय काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येतो. आणि त्यामुळे या संपाकडे लोक एक खुशखबर म्हणून बघायला लागलेले आहेत. वास्तविक कुठल्याही संपाच्या, कुठल्याही विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी जोपर्यंत सर्वसामान्य माणूस नाही तोपर्यंत तो संप यशस्वी होत नाही. परंतु या विभागात आपण असं बघतो आहोत की यांनी लोकांच्या समर्थनापेक्षा लोकांचा विरोधच कायम पत्करलेला आहे आणि अत्यंत क्रूरपणे लोकांची पिळवणूक केलेली आहे, पिळवणूक चालवलेली आहे. आणि दुर्दैवाने कुठल्याही मंत्र्यांचा, यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि प्रशासनाचा यांच्यावर कुठलाही वचक राहिलेला नाही. तेव्हा माझी एवढीच या संपकरी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जर ही सगळी कामं करून लोकांचा पाठिंबा जर मिळवला आणि लोकांची सहानुभूती मिळवली तरच त्यांचा हा संप यशस्वी होणार आहे. अन्यथा असे कितीही संप त्यांनी केले तरी देखील त्यांना यश येणार नाही आहे. आणि जोपर्यंत लोक हे म्हणतील की हे लोक संपावर गेलेले बरे, तोपर्यंत अशा प्रकारच्या संपांना मला नाही वाटत की काही यश येईल. धन्यवाद.